आज आपण दोन खूप महत्वाच्या मेटल्सवर बोलणार आहे, गोल्ड आणि सिल्वर. हिस्ट्री मधला सर्वात मोठा क्रॅश आलेला आहे सिल्वर आणि गोल्ड मध्ये. सिल्वर जवळ-जवळ 27% आणि गोल्ड जवळ-जवळ एकाच दिवसात 11% पर्यंत पडला आहे. एकाच दिवसात जवळ-जवळ $8 ट्रिलियन वाईप आउट झालेले आहे. जवळ-जवळ भारताच्या 2 जीडीपी इतका पैसा एकाच दिवसात मार्केटमधून वाईप आउट झालेला आहे गोल्ड आणि सिल्वर मध्ये. गोल्ड आणि सिल्वर पडण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे असं अजून एक आहे की ट्रम्प आणि जेरम पॉवेल मध्ये थोडे वाद चालू असल्यामुळे ट्रम्प यांची इच्छा आहे इंटरेस्ट रेट कमी करण्याचे आणि जेरोम पॉवेल यांना स्टेबल ठेवायचे आहे. या सर्व गोष्टींमुळे ट्रम्प हे अमेरिकेचे फेडचे चेअरमन हे चेंज करणार आहे. आणि दुसरं एक महत्वाचे रिझन आहे की हेज फंड्सनी जवळ-जवळ 15 दिवसापासून त्यांच्या पोझिशन्स कट करायला सुरुवात केली होती. त्या रविवारचं मार्केट चालू आहे आणि उद्या बघावं लागेल की उद्या गोल्ड आणि सिल्वर ईटीएफचं नेमकी काय होते, लोक पॅनिकमध्ये येऊन किती सेल करताय. सिल्वरमध्ये सध्या तरी नवीन बाय करू नका, कारण सिल्वरला खाली कुठलाही सपोर्ट नाहीये. गोल्डमध्ये पण किती पॅनिक फुल सेलिंग होतीये ते बघितल्यानंतरच नवीन बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधा. आपल्या पोर्टफोलिओमध्ये 20% पेक्षा जास्त मेटल्स नको. इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे रिस्क मॅनेजमेंट आणि अशाच काही रिस्क मॅनेजमेंटच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी आदिरो फायनान्सला फॉलो करा.